हॅलो मित्रांनो, मी आहे श्रीजा. तुम्ही बघताय माझं चॅनल छोटी पाटली. आज मी आले आहे कोल्हापूरला आणि हे आहे शाहू पॅलेस. हा राजवाडा छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे. हा राजवाडा खूप मोठा, सुंदर आणि ऐतिहासिक आहे. इथे आपल्याला कोल्हापूरच्या राजघराचा इतिहास भेटतो. इथे महाराजांनी वापरलेल्या वस्तू, त्यांच्या तलवारी आणि प्राण्यांचे म्युझियम आहे. आतमध्ये शाहू महाराजांनी केलेले शिकार आणि त्यांचे अवशेष ठेवलेले आहेत. शाहू महाराजांचे कपडे, त्यांच्या खुर्च्या, त्यांच्या बंदुके आणि तलवार, त्यांच्या छोटेपणीपासून फोटोज ते आपण बघू शकतो. इमारतीच्या समोरच्या बाजूला घड्याळ बसवलेली आहे. त्या अजूनही चालू आहेत. घड्याळ खूप उंच ठिकाणी बसवलेलं आहे, कारण जे लांब आहे त्यांना पण टायमिंग समजला पाहिजे. माझ्या बरोबर माझा छोटा भाऊ कान्हा आणि माझी छोटी बहीण हिंदवी पण आली होती. मी त्यांना पॅलेसची जरा माहिती सांगत होते, पण त्या ऐकायच्या मूडमध्ये नव्हतेच. कान्हा आणि हिंदवी एकदम एन्जॉय करत होते. त्यांचा वेगळाच धिंगाणा चालू होता. हा बघा माझा भाऊ कान्हा. बघा, अख्ख्या ट्रिप मध्ये त्यांनीच मस्ती करून मज्जा केली आहे. पॅलेसच्या राईट साइडला छोटासा मातीचा पन्हाळागड बनवलेला आहे. आपण चला बघून येऊया. असं पण मी उद्या तुम्हाला पन्हाळागड दाखवणार आहे. उद्या आम्ही सगळे पन्हाळ्यावर जाणार आहे. आपण सगळे तेव्हा बघूच. इथे बघा ना, किती छान आहे, मोठा दिसतोय पन्हाळा. मी तर पन्हाळ्याला जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. आम्ही सकाळी पुण्यामधून 9 वाजता निघलो होतो आणि रस्त्यामधून येताना आम्ही नाश्ता केला. मी मस्तपणे उडीदवडा खाल्ला आणि बाबांनी काय खाल्लं ते तुम्हाला समजलंच असेल, मिसळ पाव. त्यांना दुसरं काही नाही भेटलं तरी चालेल, पण मिसळ पाव चालेलच. आमची टोटल 3 दिवसाची ट्रिप आहे. आता पूर्ण 1 दिवस संपत आला आहे. महालक्ष्मी माता मंदिर पाशी आम्ही तिथे एक रूम घेतलेली आहे. तिथे आम्ही आता बॅग्स वगैरे ठेवून जेवायला जातोय. आणि ऑब्विसली आम्ही तिथे जाऊन तांबडा पांढरा रस्साच खाणार. आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे देवीचं दर्शन घेऊन आम्ही चाललो ज्योतिबाला, म्हणजेच दख्खनचा राजा ज्योतिबा. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तेजातनं रत्नासूर राक्षसाचा वध करण्यासाठी अवतरले. कोल्हापूर जवळ रत्नागिरी डोंगराच्या वर असलेले स्थान केदारलिंग म्हणून ओळखले जाते. इथे ज्योतिबांना महालक्ष्मी देवीचे भाऊ मानले जातात आणि त्यांची पूजा करतात. हे एक नवसाला पावणारे दैवत आहे. या डोंगरावर 3 मंदिर आहेत.
ज्योतिबा, केदारेश्वर आणि रामलिंग. पूर्ण ट्रिप मध्ये एन्जॉय केलंय. तरी या साहेबांनी स्वतःला गुलाल लावून घेत होता. आमचा कान्हा नुसतं मस्ती करतो, नुसतं खूप मस्तीखोर येतो. हे कुत्तू दिसतायत ना, मला माहितीये हे देव बघतायत, पण माझी हिंमतच होत नाही. बाबा म्हणतायत की लाव हात, काय नाही करणार, पण माझी हिंमतच होत नाहीये. आता आम्हाला इथनं जायचंय पन्हाळ्यावर. मला थोडीशी भूक लागलीये, पण कान्हा बघा ना, मस्तीशिवाय त्याला काही सुचत नाही. ज्योतिबा राजा डोंगरावर, पन्हाळा उभा शौर्यावर. देव कृपेचा आधार सारा, शौर्यांचा गड अभिमानाचा नारा. ज्योतिबा राजा भक्तांचा देव, पन्हाळा सांगतो शूरतेचा भेव. देव आणि गड दोघे महान, महाराष्ट्र माझा खूपच छान. डोंगरावर देव वसलेला, गडावर इतिहास जपलेला. ज्योतिबा राजा पन्हाळागड, महाराष्ट्राची माझा शानच बघ. मित्रांनो, आता मी नाश्ता करून निघतोय पन्हाळ्याला. पन्हाळ्याचा इतिहास मी ऐकलेलाच होता, पण मी आज बघायला जातेय माझा पन्हाळा नक्की आहेच कसा. मित्रांनो, पन्हाळा हे नाव ऐकल्यावर बाजी प्रभूंच्या शौर्याची आठवण येते. आपले शिवाजी महाराज या गडावर खूप काळ होते. महाराजच्या काळामध्ये या इमारतीमध्ये अन्न साचून ठेवायचे. तुम्हाला 1660चा वेढा माहितीच असेल. सिद्धेश्वरने या गडाला वेढा मारला होता, तेव्हा आपले महाराज याच गडावरती होते. शिवाकाशीत आणि बाजी प्रभूंच्या मदतीने ते बाहेर पडले होते. मित्रांनो, मला माझे लहानपणीपासून माझे बाबा महाराजांच्या बद्दल सांगतात, इतिहासाच्या बद्दल सांगतात, तर मला इतिहास खूप माहिती आहे. हा जो रस्ता दिसतो ना, इथनच महाराजांची आणि शिवाकाशीची पालखी गेलती. ही जी पुढची इमारत दिसते ना, ही खूप आपल्या इतिहासासाठी महत्वाची आहे. मी तुम्हाला याचं कारण सांगणारच आहे, पण त्या अगोदर महाराजांच्या काळातले इंजिनियर्स किती हुशार होते, मी तुम्हाला ते एकदा सांगते. हा जो सेकंड नंबरचा दरवाजा दिसतोय ना, याच्यात AC पेक्षा भयान हवा येते वर्षभर. मित्रांनो, तुम्हीच बघा की माझा जो टोपीवरचा कागद आहे तो किती उडतो. मी तुम्हाला समजावं म्हणून हवा किती आहे तो वाला कागद लावलाय. असं म्हणतात की या बिल्डिंग मध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती. मित्रांनो, आपण प्रत्यक्षात ती जागा बघू की जिथे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती. खरंच खूप छान पद्धतीने ही इमारत बांधलेली आहे आणि खरंच खूप हवा येते इथून. चला आता आपण एकदा वरती जाऊन येऊया. आता भेटीच्या ठिकाणी जाऊ. इथे ना काही स्कूलच्या ट्रिप आल्या होत्या, तर खूप गर्दी होती.
आपण गडाच्या दुसऱ्या पाटाकडे जाऊयात. गड किल्ल्यातून घुमतो इतिहास महान, शिवरायांचं नाव घेताच वाढे अभिमान. स्वराज्याची जोर पेटवली मावळ्यांसंग, पन्हाळा सांगतो शौर्याची गाथा रंग. गडावर वारा हलके गातो, शिवरायांची कथा सांगतो. पन्हाळगड मला आवडतो, माझ्या मनात इतिहास राहतो. मित्रांनो, पन्हाळा हा एक केवळ किल्लाच नाही, तर आपल्या मावळ्यांचा बलिदानाचा साक्षीदार आहे. समोर बघताय ती एक विहीर आहे, त्याच्यात अजूनही स्वच्छ पाणी आहे. महाराजांच्या काळामध्ये हे पाणी पिण्यासाठी वापरत होते. सह्याद्रीच्या रांगेतला हा सगळ्यात मोठा किल्ला आहे. पावनखिंड आहे ते इथून जवळ आहे. तिथे बाजीप्रभूंनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं होतं. आम्हाला पन्हाळ्याची माहिती सांगण्यासाठी आम्ही गाईड घेतले होते. त्यांनी आम्हाला पन्हाळ्याची खूप छान माहिती सांगितली. ते काका प्रॉपर पन्हाळ्यावरच राहतात. चला आता आपण त्यांच्याच आवाजामध्ये थोडीशी माहिती ऐकू. नाव आहे अंधार भाव. कोकणामध्ये बावडी म्हणतात विहिरीला. आपण असं लांबून पहिला आपल्याला एक मजला दिसतो. मुळात ही 3 मजली इमारत आहे. त्याला मधल्यामध्ये पाण्याची विहीर आहे. 7-8 फूट खोल, ज्यादा खोल नाही. गडावरचे शेकडो विहिरी आहेत, आपण बघितलेले 5-5 फूट पाण्याची विहीर आहे. सेकंड फ्लोर दॅट इज द इमर्जन्सी एक्झिट. संकटकाळी त्या मार्गाचा वापर करायचा. एका वेळेला एक माणूस कसा तरी जाऊ शकतो किंवा येऊ शकतो तिथून. आलं का? एका वेळेला एक माणूस तिथून येऊ शकतो किंवा जाऊ शकतो. ते मुद्दाम ठेवलेला आहे. याचा वापर तुम्ही रात्रीचा करणार आहे. 10-20 लोक उसाला जागा ठेवला तर हल्ला होऊ शकत असते. आपला माणूस खात्री भेटली मसाला लागून आत घ्यायची किंवा बाहेर सोडायचं. या विहिरीचं बांधकाम तुम्ही जर बाहेरून पाहिलं तर गोलाकार बुरुजासारखं आहे. सुटूला असं वाटून या ठिकाणी पाण्याची बावडी असेल, विहीर असेल. पलीकडे बुरुज आला. डोंगरी किल्ल्याला बुरुज हाकेचे अंतर असतात. पूर्वी पाण्यामध्ये विषबाधीचे प्रकार ज्यादा. शत्रूपासून फक्त पाण्याला संरक्षण देण्यासाठी एवढं मोठं बांधकाम केलं. ही 3 मजली इमारत, हिचं नाव आहे अंधार बाव. कोकणामध्ये बाव म्हणतात. ठीक. पन्हाळ्यावरतून आम्ही नरसोबाच्या वाडीला जातोय. तिथे श्री दत्तांचं मंदिर आहे. आज नेमकं माझ्या बाबांचा बर्थडे आहे आणि त्यांचं पण नाव दत्त आहे. त्यामुळे आम्ही आज दत्त देवांचं पाया पडायला आलो आहे. इथे खूप छान दर्शन झालं आणि नेमकं इथे आरतीच्या टायमाला आलो. आरती घेतली आणि प्रसाद खाल्ला आणि निघलो. आम्ही नेक्स्ट डेला आदमापूरला गेलो. बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि तिथेच आमची ट्रिप एंड झाली. मित्रांनो, आपला महाराष्ट्र खूप छान आहे. इथे महाराजांचे गड किल्ले आणि छान इतिहास सुद्धा आहे ना. अगोदर आपला महाराष्ट्र फिरा आणि मग बाहेरचा ट्रिपचा प्लॅन करा. जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हर हर महादेव.